तुम्ही जे थंबनेलमध्ये बघितलंच आहे. तर मित्रांनो बघा, या फवारणीमध्ये जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं जे आहे ते कन्फ्युजन इतकं राहतं. सुरुवातीला जे इतकं कन्फ्युजन राहतं की त्याला समजत नाही मित्रांनो की पहिली फवारणी आपण कोणती करायला पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक थोडीशी आपण आयडिया देणार आहे या फवारणीबद्दल. ठीक आहे. तर मित्रांनो कशी देणार आहे, कारण आपण सुद्धा जे आहे आपल्या सोयाबीनवर तुम्ही प्रॅक्टिकल जे आपण आपल्या व्हिडिओ तुम्ही बघत असता जे आपण करतो मित्रांनो तेच तुम्हाला आपण दाखवणार आहे. ठीक आहे. तारीख आहे मित्रांनो 5 जुलै, म्हणजे आपली पेरणी झाली ती मित्रांनो 23 जूनला. ठीक आहे. म्हणजे आज जवळपास ज्या 13 दिवस जे आपल्या पेरणीला झाले आहे. पण मित्रांनो रिकमेंड करते बघा की 15 ते 21 दिवसाच्या अंदर जे तुम्ही सोयाबीनवर जी पहिली तणनाशकाची फवारणी ही केली पाहिजे. पण बघा तण जे आपलं खूप वाढत आहे आणि शेतकऱ्यांनी हे प्रयोग केले आहे पहिले की 15 दिवसाच्या आधीसुद्धा जे फवारणी केलेली आहे आणि काही नुकसानसुद्धा काही झालेलं नाही. तर म्हणून मित्रांनो आपण जे आहे 13व्या दिवशीच आपल्या पिकावर जे आपण ही पहिली फवारणी घेत आहे. फवारणी चालू सध्या 6 एकर चालू आणि 6 एकरसाठी मित्रांनो आपण जे आहे 40 पंप्याच्या जवळपास जे आपण हे औषध आणलेलं आहे बघा 4 डब्बे इमेस थायपर म्हणून. ठीक आहे. तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे मित्रांनो, जास्त तुमचा टाईम घेणार नाही. इमेस थायपर जे आहे मित्रांनो बघा आपण बघा कोणत्याही कंपनीत आणू शकता. आपण फक्त कोणता आणला जे आपल्याला स्वस्त पडणार असं बघा इथे लिहिलं आहे इमेस थायपर 10% SL फॉर्ममध्ये. ठीक आहे. हर्बिसाइड. त्यानंतर मित्रांनो बघा ही कंपनी कोणत्या तुम्हाला मी सांगतो बघा इथे लिहिलं आहे फर्वेंट हर्बिसाइड ग्रोमर सुरक्षा बघा कोरोमंडल कंपनीचं. बरोबर आहे. कोरोमंडल कंपनीचं फर्वेंट म्हणून तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता मित्रांनो. काही जाहिरात नाही आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो हे जे इमेस थायपर 10% आहे हे काम कशावर करणार बघा मित्रांनो, जे आपल्या शेतामध्ये बघा आता हे झालं बघा ही चवडी पत्ती आहे याच्यावर सुद्धा काम करणार. बघा असं जे तणकट आहे याच्यावर सुद्धा काम करणार. त्यानंतर बघा हे जे गाजर गवत झालं, त्यानंतर बघा तुम्हाला अजून दाखवतो मी हे केना वगैरे झालं. ठीक आहे. यावर सुद्धा जे हे काम करणार. पण मित्रांनो हे तुरीतलं तणनाशक आहे बघा. यामध्ये तूर जे आंतरपीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे तूर आंतरपीक आहे. पण मी जे तुम्हाला सांगितलं की याच्यावर काम करणार हे मित्रांनो काम इतकं जबरदस्त जे हे काम करणार नाही. जसं आपण जे माळ्यात पेरतो मित्रांनो, जे फक्त आपण सोयाबीनमध्ये मारतो ज्यामध्ये तूर राहत नाही, जसं त्यामधलं जे अमोरा झालं, ठीक आहे, फ्युझिप्लेक्स झालं, तसे हे औषध काम करतात. तसं मित्रांनो हे औषध रिझल्ट देत नाही. त्यानंतर रिझल्ट का देत नाही दुसरं कारण म्हणजे आपण जे आहे जेव्हा हर्बिसाइड कोणतंही आपण तणनाशक जे आपण मारतो आपल्या शेतामध्ये तेव्हा आपण पाण्याचा वापर आपण पुरेपूर करत नाही. जेव्हा आपण पुरेपूर करणार मित्रांनो बघा कोणीच करत नाही, कारण जेव्हा मारणारा जेव्हा तो सुद्धा बरोबर मारणारा पाहिजे. यामध्ये खूप गोष्टी मॅटर करते. तेव्हाच आपल्याला जे आहे तणनाशकाचे रिझल्ट जबरदस्त येतात. नाही तर तुम्हाला माहीत आहे की शेतकऱ्यांना जे आहे सहसा याचे रिझल्ट तणनाशकाचे येत नाही. ठीक आहे. आपल्या शेतामध्ये जे आहेत कळडूचा जे आहे खूप जास्त जे आहे कळडू म्हणते आपल्या इकडे, त्याचा सुद्धा जे आहे खूप जास्त प्रभाव आहे. त्यासाठी आपण मित्रांनो एक प्रयोग म्हणून आपण मागच्या वर्षीपासून जे आहे शेतकरी बरेचसे करत आहे. आपण सुद्धा मागच्या वर्षी केला होता आणि त्याचा दुरुपयोग मित्रांनो काहीच झाला नाही तुरीवर. ठीक आहे. कारण तुरीवर आपण का म्हणताय, कारण आपण त्यामध्ये जे आहे एम एस थायपरमध्येच आपण घेतला मित्रांनो गॅलेक्सी. यामध्ये जे आहे फ्लुटिसाइड मिथाइल 10.3% जे आहे हे घटक येतं मित्रांनो FMC कंपनीचं. हे सुद्धा जे आहे जबरदस्त काम करते. स्पेशलिस्ट आहे मित्रांनो करडूसाठी. ठीक आहे. आणि जे मित्रांनो आपली जी हराळ आहे बघा, हे जे घास आहे या घाससाठी मित्रांनो आपण जे आहे यामध्ये हे सुद्धा स्पेशलिस्ट आहे. सगळ्यांना माहीत आहे क्युझोलफॉप इथाइल 10% वालं म्हणजे आपलं टर्गा सुपर जे आहे हे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करताय. तर मित्रांनो डोस कसा घेता आपण, याचा डोस आपण जवळपास घेता इमेस थायपरचा 80 ml. त्यानंतर गॅलेक्सीचा जे आहे यामध्ये 2 बॉटल येते बघा, स्प्रेडर म्हणून येते. त्यानंतर एक लहान बॉटल जी आहे ही लहान बॉटल तुम्हाला घ्यायची आहे 3 ml. लक्षात ठेवा यामध्ये जे आहे इमेस थायपरमध्ये जे 3 औषध येते ते म्हणजे एक हे आपलं झालं मेन औषध, त्यानंतर हे झालं स्प्रेडर आणि एक पुडी येते अमोनियम सल्फेटची. ती अमोनियम सल्फेटची पुडी आपल्याला घ्यावी लागते आणि त्यासोबत आपल्याला गॅलेक्सी आपण मिक्स करताय फक्त ही लहान बॉटल 3 ml प्रति पंप. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, काही वाटत नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि हे जे मित्रांनो आपण याचा डोस घेता आपण 50 ते 60 ml आपल्या टर्गा सुपरचं. ठीक आहे. तर मित्रांनो असा डोस जे आपण घेतलेला आहे आणि आपण बघा पेट्रोल पंपांनी आपण जे ही फवारणी करत आहे आणि आपल्याला जे आहे प्रति पंप कमीत कमी रिझल्टसाठी मित्रांनो 7 पंप तरी आपल्याला मारावं लागते. पण मित्रांनो आपल्याकडे जे आहे ते मारत नाही. त्यासाठीच मित्रांनो हे जे आहे 4 ते 5 पंप जे आहे फवारणी करतात. त्यासाठी आपल्याला जे आहे डोसचं प्रमाण सुद्धा जे आहे कमी करायचं नाही. कमीत कमी डोसचं प्रमाण जे हे तरी आपलं चांगलं गेलं पाहिजे बघा. आणि हा केना जो आहे या केन्यासाठी मित्रांनो आपण फक्त यामध्ये घेतलाय, पण हे रिझल्ट नक्कीच जे आहे केन्यासाठी देणार नाही.
जर दिला चांगला रिझल्ट आला तर नक्कीच तुम्हाला जे आपण याचा व्हिडिओसुद्धा आपण समोर जाऊन काढू. ठीक आहे. गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा, कालच आपल्या इथे जे आहे तो पाऊस आलेला आहे बघा. चांगली ओल असल्यावरच तुम्हाला जे आहे ही फवारणी करायची आहे बघा. तेव्हा जे आहे हे रिझल्ट एक नंबर असा रिझल्ट तेव्हा तुम्हाला मिळणार. नाहीतर ओल नसल्यावर तुम्ही जे आहे एकदम कमीच तुम्ही रिझल्ट एक्सपेक्ट करा. ठीक आहे. जास्त अपेक्षा तुम्ही करू नका, कारण ओल असल्याशिवाय जे आहे हे तणनाशक रिझल्ट तुम्हाला देणार नाही. आणि एक मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जे आहे पाणीसुद्धा जे आहे फवारणीसाठी पंपामध्ये ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ वापरणं गरजेचं आहे. बघा आता सध्याच पावसाळा चालू झाल्यामुळे जे जुनं पाणी आहे ते आपलं थोडं हिरवं झालेलं आहे, पण हे पाणी तरी चालून जाणार. पण जे तुम्ही एखाद्या डोबऱ्यातलं किंवा नाल्यातलं पाणी घेता ते शक्यतोवर मित्रांनो टाळा, कारण गढूळ पाणी फवारणीला चालत नाही. रिझल्ट तुमचं जे आहे ते चांगलं देणार नाही, कारण ते औषधाची जी इफिशियन्सी आहे मित्रांनो ती थोडी कमी करून टाकणार. त्यामुळे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. म्हणून पाणी जे आहे स्वच्छ वापरा. मित्रांनो अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद.